तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज हा व्हिडिओ का दाखवते त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची सगळ्यात जास्त गरज आहे मला. तर हा व्हिडिओ मी काढला आहे कारण की हा व्हिडिओ तुम्हाला इथलं वातावरण पण दिसतंय. घराचं माझं पूर्ण बदललेलं आहे सगळं. पहिला रोड असा होता आणि नंतरून सगळं पूर्ण हे झालेलं आहे. तर ही व्हीलचेअरवरती मी बाहेर फिरायला गेलेले पहिल्या स्टार्टिंगला. माहीच्या पप्पांना मला बाहेर काढलं होतं आणि ही व्हीलचेअर मला चैताली भस्मेताईंना दिलेली व्हीलचेअर आहे मला. तर कुणी पण कुठली पण गोष्ट मला जर दिली तर ती आठवणीत राहतीच राहती शेवटपर्यंत. सगळ्यांच्याच राहती, म्हणून माझ्या पण आहे ती आठवणीत की बाबा मला ही चैतालीताईंना व्हीलचेअर दिली होती. तर मी आमच्याच एरियामध्ये नाही का असं फिरायला माहीच्या पप्पांनी नेलं होतं, म्हणजे ह्यांच्या मित्राच्या घरी नेलं होतं मला. तर तुम्हाला दाखवल मी त्यांच्या मित्राच्या घर पण. तर पोरं बघा रस्त्याने कशी करायला लागले ते. आणि माहीच्या पप्पांना काय लागले काय नाही लागलं, मला हे नवीन वर्ष कसं गेलं, मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण नाहीत दिल्या. कारण की माझी तेवढी मनस्थितीच नव्हती की मी तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईल. कारण की नवीन वर्ष प्रत्येक आलं ना मला एक म्हणजे कसं काही ना काही घडतच असते नवीन वर्षामध्ये. त्यामुळे मी 10-11 दिवस व्हिडिओच नाहीत टाकले आणि मला इच्छाच नाही झाली का मला व्हिडिओ टाकावं म्हणून. असं झालं. आता बघा इथं इथं मला पण काही आजार नव्हता किंवा काहीच नव्हतं. इथं मी पण छान होते आणि एकदम तब्येत-बिब्येत एकदम बरी होती माझी ह्या टायमाला. म्हणजे 2-3 वर्षापूर्वी ज्यावेळेस मला व्हीलचेअरवरती बाहेर फिरत होते ना त्यावेळेस. आणि माझ्या पप्पांची पण तब्येत एकदम ठीकठाक होती. नंतरून माझं काय झालं, माझं तर पायांचं हळू वाढतच चाललं होतं. आणि आणखीन पण आहे तीच चालू आहे. तर इथं पोरं बघा कशी करतात. तर मस्त अशी बाहेर आले मी फिरायला. तर चला सांगते आता काय झालंय ती. आता इथं माहीच्या पप्पांना शर्ट काढायला येत नव्हता आणि घालायला पण येत नव्हता. का येत नव्हता घालायला, का काढायला येत नव्हता ते पण सांगते तुम्हाला मी. काय झालं तर त्यांचा हात आहे ना आधीच 8 दिवस दुखत होता आणि दुखला हात आणि अचानक सुजला. त्यांना रिक्षा पण चालवता येईना आणि काहीच होईना. अचानक सुजला हात आणि नवीन वर्षाचा पहिलाच दिवस होता तो. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हात चुळून आलं होतं. मला म्हणजे हीच नाही वाटलं, म्हणजे व्हिडिओज काढायलाच म्हणजे हे नाही वाटलं. म्हणून मी हे करत होते. तरी पण आम्ही कुठलंही दुःख असलं तर असू नाहीत नसू हसत हसत आम्ही आमचं आयुष्य जगत असतो. कारण माहिती आहे प्रत्येक दिवस काही सारखा येत नाही माणसाला. आणि ते दाखवत होतं मला अशा 3 ठिकाणी त्यांना पट्ट्या लावल्या. जास्त वरती त्यांचा खांदा दुखत होता. आणि ती सांगत होतं की एक जणाच्या पायाला मांडीला अशा पट्ट्या लावल्या ते असं सांगत होतं मला. त्यांच्या मित्राचा पण पाय दुखत होता ना. आणि आमच्या इथं अकलूजमध्ये आनंदनगरला एक माणूस आहे आणि ती चोळतो. भारी आहे, त्याच्याकडून लई जणांना फरक पडतोय. म्हणून ती चोळतात आणि चोळल्याच्या नंतर अशा पट्ट्या लावतात ते. आणि आमचा हाशा चालला होता लई. हात पण दुखत होता साठ्याला. म्हणला इनी साठलंय म्हणला. लोडलं लावलं पाट्या अशा. मला पण जायचंय मग एक दिवस. माझं पण दुखतंय हे. तुला जाणवतंय मग जाणवतंय का म्हणजे दुखतंय की सगळं पाटा नाही आणि दुखतंय मला पण नाही एक दिवस. मग डिले झाले की पट्ट्या लगेच. आधी टाईट असतात ह्या लई टाईट असतात. मी कधी आले लग्नाच्या आधी आलते हात वाढायला लागलंय. हो ना असा हात व्हाय नाही आता. हो पण दुखायचं बंद झालंय. गिअर टाका येत बरं झालं की पहिला दुखायचं बंद झालं. तीच बरं झालं. पहिलं दुखत लई होतं. हात सुजला होता. हो हितला पण चाळा निसाटला, हितला पण निसाटला, हितली पण गोटी निसाटली. हो आता म्हणलं अवघडच झालं गाड्या. म्हणलं 3 ठिकाणी हाताला हात आहे ना. मग अगं ही धकाच लावून देत नव्हतो की ही असं. माझा बी हात दुखतोय एक हाताला आणि खोब्याला जावंच वाटते तिथं. किती घेतलं पैसे? 200 रुपये फक्त एका ह्याला. फक्त हां मग मला बी घेऊन चला. नाही पण ही एक हाताचं असलं ह्याला 200, पायाचं असलं की त्याला 200, कमरचं असलं त्याला 200. म्हणजे वेगवेगळं. हा सगळं कुठं जिथं पण घड्याळ बी घातलं की. गाड्यालाच घालून आलोय की आता. कसलं सुंदर सुंदर आहे बाई. साठी म्हणतोय. कधी काढायचं ही? साठ्या बोंबलं आता. तुला माहित नाही काय? ढिलं झालं की तेल वतायचं ह्याच्यावर आणि मग काढायचं. काय म्हणलं ती? साठ्या तर लय बॉम्बांना. अयो तर इथं बघा आमचं काय झालं होतं. मिक्सरचं भांडं
मी चपात्याचा भुगा करत होते आणि मिक्सरचं भांडच त्याच्यात गुंतूनच बसलं मिक्सरमध्ये. असं कुणाचं काय झालं मला नक्की सांगा बरं का. म्हणजे एवढं ते भांडं चिटकलं का नाही, ते निघणंच भांडं लवकर कुणालाच. आणि चपात्याचं झालं होतं, भरडायचं राहिलं होतं थोडंसं, आणि तो का ते मिक्सरवर उचलला भांड्यासहित तरी ते निघाना. त्याला एवढं चिटकून बसलं. आणि जुनं झालं ना भांडं. आम्हाला सांगितलं नंतर दुकानदाराने की जर भांडं जुनं झालं ना तर त्याचं खालचं जर ती काळा जर थर असतो ना ते निघलं ना कलर दिलेला तर भांडं चिटकतं मिक्सरला, असं सांगितलं त्यांनी. माहीने माझ्यासोबत चॅलेंज लावली. आता माझं झालंय मणक्याचं ऑपरेशन काय, आणि माई म्हणते की असं पाय दोन्ही पण पसरून तू हात लावायचा नाही, आणि न हात लावता खाली जमिनीला मुंडकं टिकून दाखवायचं. मुंडकच काय, मी नाक पण टिकून दाखवते जमिनीला. फक्त तू पण तसंच करायचा सेम माझ्यासारखं सेम काय. मी पाय पसरून पण तुला मुंडकं टिकून दाखवते आणि पाय जुळवून पण दाखवते. पाय कसं पूर्ण असं आता जेवढं गावांमध्ये पसरतात तेवढंच पसरणार नाही, तेवढं पाहिजे पूर्ण लय झालं ते. आणि तुझ्यासारखं एवढं मला येत नाही. माझं मणक्याचं ऑपरेशन झालंय, हितला भाग पूर्ण खुळखुळा झालाय, त्यामुळे मी डायरेक्ट टेकणार. हा बघ हात हात बघ माग आधी हात महाग कशाला. हां बरं महाग टिकू का, हे बघ. हा नाही टिकली, चल नाही टिकली. नाही टिकली कशी इकडं बघ येऊन. नाक टेको ही बघ, ही गावांमुळे होतंय असं. घेऊन थोडा हे बघ थांब. नाक टेको. हे बघ टिकलं का आता. मला येत नाही. कर कर वाक खाली वाक, मला सांगती वय वाक. तिथं नाही ग, मी कुठं टेकवलंय तिकडं टाच बशी. थोडं पाय आकडू का घे, घे आकडू का अजून, घे घे आकड पाय, आकड पाय आकड. माझं जेवढं अंतर होतं तेवढंच अंतर ठेव. हां चल वाक खाली. इथं इथं तिथं नाही, इथं टेकायचं. इथं मी कुठं टेकलंय माझ्या टाचपाशी. कारण तुझं उंच आहे. उंच नाही, उंच असू नाही तर काय, वाक की कमरत ना थोडी पुढं. येतंय का वाकायला, येतंय नाही येत. येतंय वाक मग वाक वाक. मी बघ कुठं वाकले, मी कुठं वाकले. अगं तुझी उंची आहे म्हणून तू इथं पोचती. अगं माझी उंची नाही, तुझ्या एवढीच उंची आहे माझी पण माझ्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळं ती लूज झालाय मणका सगळा. तुझी उंची मोठी म्हणून इथं पोचते. माझी उंची छोटी लूज झालाय माझा मणका, लूज.